Hello friends, welcome back to this series. In this video we will start the fourth unit, that is the memory management. So let's start. So आपण याच्यामध्ये काय काय बघणार आहोत तर 4.1 मध्ये आपण जे की या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत बेसिक मेमरी मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये पार्टिशनिंगचे टाइप्स बघणार आहोत, फिक्स्ड, व्हेरिएबल आणि नंतर फ्री स्पेस मॅनेजमेंट टेक्निक्स बघणार आहोत ज्या की दोन आहेत, बिटमॅप आणि लिंक लिस्ट. सो बघूया आपण आता. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण मेमरी मॅनेजमेंट हे कशासाठी केलं जातं, त्याचा मेन पर्पज काय हे बघून घेऊया. मेमरी मॅनेजमेंट इज अ की फंक्शन ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. हे एक ऑपरेटिंग सिस्टीमचं फंक्शन आहे जे की आपण फर्स्ट युनिटमध्ये बघितलेलं आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचे मल्टिपल फंक्शन्स कोणते कोणते होते, त्याच्यापैकी एक होतं मेमरी मॅनेजमेंट, जे की इट मॅनेजेस मेन मेमरी दॅट इज रॅम इफिशियंटली बिटवीन मल्टिपल प्रोसेस. ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे सेकंडरी स्टोरेज सुद्धा एक मेमरी आहे, पण प्रोसेसला रन करण्यासाठी तुम्हाला कोणती मेमरी लागते, मेन मेमरी लागते. हेच सांगितलं आहे. इट डिसाइड, काय डिसाइड करतं मेमरी मॅनेजमेंट फंक्शन, विच प्रोसेस विल गेट मेमरी, कोणत्या प्रोसेसला मेमरी भेटणार आहे, हाऊ मच मेमरी इट विल गेट, किती भेटणार आहे त्या प्रोसेसला मेमरी, वेन इट विल गेट, त्या प्रोसेसला मेमरी कधी भेटणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी मेमरी मॅनेजमेंट फंक्शन डिसाइड करतं. त्याचा गोल काय आहे, इफिशियंट युटिलायझेशन ऑफ मेमरी अँड फास्ट एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम्स. ऑब्वियसली जर मेमरी मॅनेजमेंट फंक्शन एवढ्या सगळ्या गोष्टी करत असेल तर तुमच्या मेमरीचं युटिलायझेशन तुमचं इफिशियंटली होणार आहे आणि या सर्व गोष्टींच्या वर मेमरी मॅनेजमेंटचा फोकस असल्यामुळे त्याचं एक्झिक्युशन पण प्रोग्रामचं तुमचे फास्ट होणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रोसेसला ज्या त्या टायमिंगला मेमरी भेटणार आहे, त्यामुळे त्या प्रोसेसचं एक्झिक्युशन सुद्धा फास्ट होणार आहे. तर मेमरीचे आपण टाइप्स आहेत, जे टाइप्स आपण बघूया. 3 टाइप्स आहेत मेन, कंटिग्युअस अलोकेशन, नॉन कंटिग्युअस अलोकेशन, व्हर्च्युअल मेमरी. आता हे कंटिग्युअस अलोकेशन आणि नॉन कंटिग्युअस अलोकेशन आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत की फाईल्सला, आपले जे फाईल्स आहेत त्यांना कशा पद्धतीने या कंटिग्युअस थ्रू आणि नॉन कंटिग्युअस थ्रू ते अलोकेट होतात मेमरीला. तर मेमरीचे आता 3 टाइप आहेत. कंटिग्युअस, इच प्रोसेस ऑक्युपाइज अ सिंगल कंटिन्युअस ब्लॉक ऑफ मेमरी. प्रत्येक प्रोसेसला एक कंटिन्युअसली मेमरीचा पार्ट भेटतो. म्हणजे समजा 0 बाईट पासून 50 बाईट पर्यंत कंटिन्युअसली एकाच प्रोसेसला अलोकेट झालाय पार्ट. नॉन कंटिन्युअस म्हणजेच काय, समजा 0 to 15 बाईट पर्यंत त्या प्रोसेसला भेटलाय, नंतर मधला पार्ट दुसऱ्या प्रोसेसने ऑक्युपाय केलाय, नंतर 50 पासून 100 पर्यंत नंतर त्या पहिल्या प्रोसेसला पार्ट भेटलाय. म्हणजे थोडक्यात मल्टिपल स्क्रॅचेस मध्ये त्या एकाच प्रोसेसला पार्ट भेटलाय. म्हणजे स्कॅटर्ड वेने प्रोसेसला मेमरीचा पार्ट अलोकेट होणं म्हणजेच काय, नॉन कंटिन्युअस वे. व्हर्च्युअल मेमरी, तर व्हर्च्युअल मेमरीचा आपण कन्सेप्ट सेपरेटली एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो पण आपण एवढं लक्षात ठेवा की व्हर्च्युअल मेमरी लॉजिकल एक्सटेन्शन म्हणतात डिस्क स्टोरेजचं. लॉजिकल एक्सटेन्शन शब्दावरून पहिल्यांदा आपण शब्दाचा अर्थ समजूया. लॉजिकल एक्सटेन्शन, लॉजिकल म्हणजे काय, एखादी गोष्ट लॉजिकली म्हणजे जी ओएस काम करते लॉजिकली ती, आणि एक्सटेन्शन म्हणजे काय, एक्सपांड करणं. म्हणजे डिस्क स्टोरेजला लॉजिकली एक्सपांड केले. म्हणजे काय केले, तर एक सिम्पलचा मिनिंग समजून घ्या. एखादी प्रोसेस, आता समजा तुमच्या डिस्कचं स्टोरेज कमी आहे आणि प्रोसेसला डिस्क स्टोरेजपेक्षा लागणारी मेमरी जास्त आहे, तर तेव्हा ती प्रोसेसला मेमरी भेटणारच नाही लॉजिकल विचार करायला गेला तर. पण व्हर्च्युअल मेमरी थ्रू आपल्याला ती गोष्ट पॉसिबल करता येते. व्हर्च्युअल मेमरी काय करते, जरी प्रोसेस जास्त एमबीची आली आणि आपल्याला आता तेवढी मेमरी शिल्लक नसेल तरी सुद्धा त्या प्रोसेसला रन करतं, फक्त पेजेसमध्ये रन करतं. ही कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो बेसिक मेमरी मॅनेजमेंट, फर्स्ट पॉइंट आहे पार्टिशनिंग. पार्टिशनिंग म्हणजे काय, त्याचे 2 टाइप्स बघणार आहोत. तर व्हॉट इज पार्टिशनिंग. पार्टिशनिंग म्हणजे काय, पार्टिशनिंग इज अ बेसिक टेक्निक द ओएस युजेस टू डिवाइड द मेन मेमरी. मेन मेमरी म्हणजे काय, रॅम, इंटू रिजन्स कॉल्ड पार्टिशन. म्हणजे रॅमला ओएस काय करतं, एखाद्या फिक्स किंवा व्हेरिएबल पोर्शनमध्ये डिवाइड करतं. जे पार्ट डिवाइड झाल्यात त्या प्रत्येक पार्टला काय म्हणतात, पार्टिशन म्हणतात. इच पार्टिशन कॅन होल्ड 1 प्रोसेस. प्रत्येक पार्टिशन एखादी प्रोसेस होल्ड करून ठेवत असतो. पार्टिशन डिसाइड्स वेअर अ प्रोसेस विल बी प्लेस इन मेमरी. म्हणजे पार्टिशन काय डिसाइड करतं, प्रोसेस कुठे मेमरीमध्ये स्टोअर होणार आहे. पार्टिशन कॅन बी ऑफ 2 मेजर काइंड्स, टाइपचे आहेत, 2 टाइप्सचे. फिक्स्ड म्हणजे स्टॅटिक पार्टिशन, व्हेरिएबल म्हणजे डायनॅमिक पार्टिशन. आता आपण 1 by 1 त्याचा टाइप बघूया. सो फर्स्ट टाइप आहे त्याचा फिक्स्ड पार्टिशनिंग. फिक्स पार्टिशन म्हणजे काय,
Fixed partition is an early memory management technique where the main memory is divided into fixed size blocks at the system startup. म्हणजेच काय, जी तुमची मेन मेमरी असते त्याला एखाद्या फिक्स्ड साईज मध्येच डिवाइड करणं, ह्यालाच म्हणतात फिक्स्ड पार्टिशन. शब्दावर नाही, कन्सेप्ट समजायला सोपे आहे. इच पार्टिशन कॅन होल्ड ओनली वन प्रोसेस. द साईज अँड नंबर ऑफ पार्टिशन रिमेन द सेम ड्युरिंग द एक्झिक्युशन. आता हा जो पॉईंट आहे तो खूप महत्वाचा आहे. साईज अँड नंबर ऑफ पार्टिशन रिमेन द सेम ड्युरिंग द एक्झिक्युशन. जरी तुमचं एक्झिक्युशन प्रोसेसचं पुढे गेलं तरी त्याची साईज आणि त्याचे नंबर ऑफ पार्टिशन सेम राहतात, ते चेंज होत नाहीत. एक्झाम्पल थ्रू आपण एक बघूया की समजा तुमची मेमरी आत्ता आहे, टोटल मेमरी किती आहे, 100 KB ची मेमरी आहे. त्याला डिवाइड केले फिक्स्ड पार्टिशन मध्ये. म्हणजे ते एकदा ते डिसाईड केले तर ते चेंज होऊ शकत नाहीत, ते तेवढेच राहणार. मग ते तेवढ्याच पार्टिशनिंग मध्ये तुम्हाला राहिलेल्या प्रोसेसचं तुम्हाला एक्झिक्युशन करावं लागणार. ते काय आहे, मी आता जे बोललो ते आपण डायग्राम थ्रू पण समजूया आणि ह्या एक्झाम्पल थ्रू सुद्धा समजून घ्या. पहिल्यांदा बघूया पार्टिशन 1, पार्टिशन 2, पार्टिशन 3 असे 3 पार्टिशन केले आहेत. 20 KBचा एक फिक्स्ड पार्टिशन केलेलं आहे, फिक्स्ड. पार्टिशन 2 पण 30 KBचा फिक्स्ड केलेला आहे. पार्टिशन 3 पण 50 KBचा फिक्स्ड केलेला आहे, जे की चेंज होणार नाही. मग आता काय झालं, समजा इफ अ प्रोसेस ऑफ 20 KB कम्स, समजा एखादी प्रोसेस आली जिला 25 KB लागणार आहे, 25 KB मेमरी लागणार आहे, तर इट कॅन गो इन टू सेकंड पार्टिशन. का घेणार सेकंड पार्टिशन मध्ये, का जाणार, कारण पार्टिशन 1 किती साईजचा आहे, 20 KBचा, आणि फिक्स्ड असल्यामुळे तो तुम्हाला वाढवता पण येत नाही, तो तेवढाच ठेवावा लागणार. मग काय झालंय तर, आणि 50 KB मध्ये बसू शकतो 25 KBचा, पण अप्रॉक्स कुठला आहे, 30 KB त्याच्या जवळ आहे, त्यामुळे त्याने 30 KB मध्ये ती प्रोसेस आपण टाकली. मग काय झालं, फक्त 5 KB मेमरी इन दॅट पार्टिशन रिमेन अनयुज्ड. ऑब्व्हियसली 30 मधून 25 KB यूज झाला, राहिला 5 KBचा मेमरी जो अनयूज राहिलाय. दिस इज कॉल्ड इंटरनल फ्रॅगमेंटेशन. ऑब्व्हियसली एक गोष्ट लक्षात ठेवा, फिक्स्ड पार्टिशन मध्ये इंटरनल फ्रॅगमेंटेशन राहतं आणि व्हेरिएबल पार्टिशन मध्ये एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन राहतं. आता ही इंटरनल फ्रॅगमेंटेशन आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन काय आहे ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत फक्त एवढं लक्षात ठेवा की फिक्स्ड पार्टिशन मध्ये इंटरनल फ्रॅगमेंटेशन राहतं. आता हे जे 5 KBचा मेमरीचा पार्ट आहे त्यालाच म्हणतात इंटरनल फ्रॅगमेंटेशन, ते फिक्स्ड पार्टिशन मध्येच राहतं. आता हे जे एक्झाम्पल बघितलं, ह्या एक्झाम्पलला तुम्ही ह्या डायग्राम थ्रू सुद्धा ग्रो थ्रू करू शकता. ते काय आहे आता आपण बघूया. हे जे ब्लॉक साईज दिलेत 4 MB चे, 8 MB चे, 8 MB चे, 16 MB चे, ही जी मेमरी आहे पूर्ण तुमची, ह्या मेमरीला त्यांनी डिवाइड केलं फिक्स्ड साईज मध्ये, फिक्स्ड ब्लॉक मध्ये. या एका ब्लॉकची साईज आहे 4 MB, ती फिक्स केल्या. 8 MB केल्या तर दोघांची ती पण फिक्स केल्या, 16 MB ती पण फिक्स केल्या. आता पहिली प्रोसेस आली जिची साईज आहे 1 MB, म्हणजे तर तिने दिलेलं पण आहे डायग्राम मध्ये. फ्री किती राहिला आहे, 3 MBचा पार्ट. आता दुसरा ब्लॉक आहे 8 MBचा फिक्स आहे आणि त्याच्यामध्ये 7 MBची प्रोसेस घातल्या, मग इथं 1 MB शिल्लक राहिलाय. आणि ब्लॉक साईज 8 MB, त्याच्यामध्ये पण परत 7 MBची प्रोसेस घातल्या आणि इथं 16 MBचं पार्टिशन आहे, त्याच्यामध्ये प्रोसेस आल्या जी साईज आहे 14 MB. मग आता ह्याच्यामध्ये इंटरनल फ्रॅगमेंटेशन, आता ह्या जी 3 MB इथं 1 MB 3 प्लस 1 प्लस 1 5 प्लस इथं 2 7, म्हणजे करेक्ट 7 MBचं इंटरनल फ्रॅगमेंटेशन तुमच्या या डायग्राम थ्रू दिसते तुम्हाला. ह्यालाच म्हणतात इंटरनल फ्रॅगमेंटेशन. म्हणजे तुम्हाला ना तो पार्ट, आता हा 3 MBचा पार्ट आहे, तुम्हाला कधी यूज करता येणार, जेव्हा 3 MB पेक्षा लहान कुठली तर प्रोसेस येईल तेव्हाच तुम्ही ती प्रोसेस ह्या पार्टमध्ये टाकू शकता. तुम्ही असं नाही म्हणू शकत की हे 3 MB, हे 1 MB आणि हे 1 MB आपण एकाच प्रोसेसला डिवाइड करू. म्हणजे स्पॅनिंगची टेक्निक इथं चालत नाही, जी की तुम्हाला माहिती आहे. स्पॅनिंग टेक्निक म्हणजेच काय, एका प्रोसेसला मल्टिपल ठिकाणी डिवाइड करणं, म्हणजे मल्टिपल ठिकाणी ठेवणं, ही कन्सेप्ट इथं चालत नाही. त्यामुळे तुम्हाला फिक्स्ड असल्यामुळे तुम्हाला 3 MB पेक्षा कमी जेव्हा प्रोसेस येईल तेव्हाच तुम्हाला तिथं ती पुट करता येते. आता अशा प्रकारे आपण आता फिक्स्ड पार्टिशन बघितलं, त्याचे ऍडव्हान्टेज बघूया. सिम्पल आणि इझी टू इम्प्लिमेंट. ऑब्व्हियसली सिम्पल आहे, कारण फिक्स्ड पार्टिशन आहे, तुम्हाला जेवढे फिक्स करायचे तेवढे तुम्ही डायरेक्टली OS ते मॅनेज करतं. फास्ट लोकेशन. ऑब्व्हियसली तुम्हाला एखादी प्रोसेस आहे तर तुम्हाला फक्त चेक काय करायचं आहे, त्या प्रोसेसची साईज आणि त्याच्याजवळ असणारं किती MBचं पार्टिशन त्याच्या अप्रॉक्स जवळ आहे, तिथं तुम्हाला ती प्रोसेस डायरेक्टली पुट करायची आहे. लो ओव्हरहेड, म्हणजेच या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला एक्स्ट्रा काही गोष्टी गरजेच्या नाहीत. डायरेक्टली तुम्ही पार्टिशन फिक्स असल्यामुळे तुम्हाला डायरेक्टली तुम्ही ती पुट करू शकता. आणि क्विक प्रोसेस लोडिंग, तुमची प्रोसेस डायरेक्टली लोड होऊ शकते. नो एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन.
इथं बिकॉज पार्टिशन्स आर फिक्स्ड, पार्टिशन फिक्स असल्यामुळे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन राहत नाही. आता ही कन्सेप्ट आहे ती तुम्हाला एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन मध्ये क्लिअर होईल की पार्टिशन फिक्स असल्यामुळे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन का राहत नाही. हे तुम्हाला आता लॉजिक समजत नसेल, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन जेव्हा आपण बघणार आहोत तेव्हा तुम्हाला ते समजून जाईल. त्याचा डिसएडव्हान्टेज काय, इंटरनल फ्रॅगमेंटेशन, जे की आपण बघितलं फ्रॅगमेंटेशन होतंय इंटरनल, वेस्टेड स्पेस इनसाइड पार्टिशन. ऑब्विसली जे आपण बघितले मागासचे हे 3 MB चे, इथं 1 MB फ्री राहिला, इथं पण 1 MB फ्री राहिला, इथं 16 मधून 14 गेले 2 MB फ्री राहिला. असे जे तुमचे पार्टिशन मधले फ्री वेस्टेड स्पेस आहेत त्यांना म्हणतात इंटरनल फ्रॅगमेंटेशन, जे की तुम्हाला यूज करता पण येऊ शकत नाहीत कधी कधी. जर त्या प्रोसेसची साईज त्या पार्टिशनपेक्षा जर कमी असतील तरच तुम्हाला ती यूज करता येतील. फिक्स नंबर ऑफ पार्टिशन लिमिट्स हाऊ मेनी प्रोसेस कॅन रन ॲट वन्स. हो, त्यामुळे तुम्हाला त्या प्रोसेसवर तुम्हाला लिमिटेशन येतं की तुम्हाला फिक्स्ड पार्टिशन असतात, त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रोसेस रन करायच्या त्या पार्टिशनवर तुम्हाला डिपेंड असतं की तेवढ्या साईजच्या प्रोसेस तुम्हाला रन करायला लागणार. इनफ्लेक्झिबल कॅनॉट ऍडजस्ट साईज फॉर लार्ज प्रोसेस. समजा आता जसं आपण बघितलं ह्या डायग्राममध्ये 3 MB फ्री राहिलाय आणि समजा प्रोसेस आली 10 MB ची, तर तुम्हाला इथं ऍडजस्टमेंट करता येत नाही की 3+1+1 एकत्र करून मग तुम्हाला ते प्रोसेसला तुम्हाला असाइन करता येतं. ह्या ऍडजस्टमेंट इथं चालत नाहीत, त्यामुळे तुम्हाला तो स्पेस मोकळाच ठेवावा लागतो. त्यामुळे इनफ्लेक्झिबल आहे, तुम्हाला त्या पार्टिशनची साईज वाढवता येत नाही एखाद्या लार्ज प्रोसेससाठी. पुअर मेमरी यूज, जे की सम मेमरी मे स्टे अनयुज्ड. ऑब्विसली आता 3 MB पेक्षा कमी असणारी प्रोसेस आलीच नाही तर 3 MB स्पेस मोकळाच राहणार कायम. तर ती तो जो पार्ट आहे 3 MB चा मोकळा राहिलेला तो यूज होणार नाही कधी, त्यामुळे मेमरीचा कमी यूज होतो इथं. तर ह्यालाच म्हणतात फिक्स्ड पार्टिशन. आता नेक्स्ट पॉईंट आहे व्हेरिएबल पार्टिशन. व्हेरिएबल पार्टिशन म्हणजे काय, जिथं आपण फिक्स्ड पार्टिशन मध्ये काय बघितलं, मेमरीला फिक्स्ड अमाऊंट ऑफ साईज मध्येच डिवाइड केले. तर इथं व्हेरिएबल पार्टिशन मध्ये मेमरीला व्हेरिएबल डायनेमिक तुम्हाला जशी प्रोसेसची रिक्वायरमेंट आहे तर त्या प्रोसेसच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला मेमरीला तुम्ही डिवाइड करू शकता. आता आपण थेरी वाईज बघूया. व्हेरिएबल पार्टिशन इज अ मेमरी मॅनेजमेंट टेक्निक युज्ड इन ऑपरेटिंग सिस्टीम अंडर कंटिन्युअस अलोकेशन. तुम्हाला इथं डायनेमिकली तुम्ही मेमरीला डिवाइड करू शकता, फक्त तुम्हाला प्रोसेसला अलोकेट कंटिन्युअसलीच केलं पाहिजे, तुम्हाला इथं स्पॅनिंग चालणार नाही. इट सॉल्व्स द प्रॉब्लेम ऑफ फिक्स्ड पार्टिशन बाय क्रिएटिंग पार्टिशन्स डायनेमिकली ॲट रन टाइम ॲज पर द प्रोसेस साईज. प्रोसेसची साईज जेवढी असेल तेवढ्या त्यानुसार तुम्ही तुमच्या मेमरीला डिवाइड करू शकता. आता याचं इन डेप्थ मध्ये बघूया. पार्टिशन्स आर क्रिएटेड डायनॅमिकली वेन प्रोसेस अराइव्स. जेव्हा प्रोसेस येते त्याच टायमिंगला पार्टिशन तुमचं क्रिएट होतं. समजा प्रोसेस आली 12 MB ची आणि तुमच्याकडे आता 50 KB चा पार्ट मोका आहे, तर तुम्ही 50 KB मधला 12 KB चाच पार्ट डिवाइड करायचा. राहिला किती पार्ट 38 MB चा, 38 KB चा, तर 38 KB चा पार्ट मोका राहिला. हे असंच एक्झाम्पल घेतलं मी. इच प्रोसेस इज अलोकेटेड एक्झॅक्टली अमाऊंट ऑफ मेमरी इट रिक्वायर. म्हणजे असं नाही होत की 20 KB चा पार्टिशन आहे आणि 18 KB ची प्रोसेस आहे तर तुम्हाला ते 20 KB च्या पार्टिशन मध्ये ठेवावे लागते, असं नाही होत. 18 KB ची प्रोसेस आहे तर तुम्ही त्या मेमरीला 18 KB चाच पार्ट त्या प्रोसेसला तुम्ही देऊ शकता, राहिलेला पार्ट तुम्ही मोकळा ठेवायचा. फ्री मेमरी बिकम्स अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल साईज होल्स. जेवढे काही तुमचे पार्ट मोकळे राहतील त्यांना तुम्ही काय म्हणू शकता, होल्स म्हणू शकता. वेन प्रोसेस इज रिमूव्ह इट्स पार्टिशन बिकम्स होल्स. समजा प्रोसेसला 12, समजा एखादी प्रोसेस आली तिला 12 KB साईज लागणार आहे आणि थोड्या वेळानंतर ती प्रोसेस तिचं एक्झिक्युशन करून संपली ते प्रोसेस एक्झिक्युशन तिचं, तर काय होणार, तो 12 KB चा पार्ट जो मोकळा राहिलाय त्याला काय म्हणतात, होल्स. ओव्हर टाइम होल्स मे बी स्कॅटर्ड. होल तुमचे असे मग प्रत्येक ठिकाणी मेमरीमध्ये प्रत्येक ठिकाणी पार्टिशनमध्ये जेव्हा काही प्रोसेस त्यांचं एक्झिक्युशन संपवतील तेव्हा त्यांची जी मेमरी असेल ती होल्समध्ये कन्वर्ट होणार. मग होल्स प्रत्येक ठिकाणी स्कॅटर्ड होणार. पार्टिशन्स आर नॉट फिक्स्ड, दे चेंज अकॉर्डिंग टू प्रोसेस नीड. जशी प्रोसेसची नीड आहे ती त्यानुसार तुमचं पार्टिशन चेंज होत राहतं. हाच ऍडव्हान्टेज आहे व्हेरिएबल पार्टिशनमध्ये. आता एक एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. मग आपण बघितलं, स्टार्ट विथ 100 KB फ्री प्रोसेस अराइव्स. तुमचा मेमरीचा आता साईज किती आहे तुमच्या मेमरीची, 100 KB. पहिली प्रोसेस आली 15 KB ची. मग काय केलं, पहिला फर्स्ट 15 KB पार्ट अलोकेट केला. मग राहिला किती, होल म्हणजेच काय, तुम्हाला जे म्हणले जो रिमेनिंग पार्ट राहिलाय जो आता कुठल्याच प्रोसेसला अलोकेट नाही तो होल म्हणजेच काय, होल 85 KB चा लेफ्ट झाला. P2 आली 25 KB ची, म्हणजे 25 KB
P2 ला लागणार आहे. मग डायरेक्टली 15 नंतर 25 KB चा कंटिन्युअस पार्ट त्या P2 ला अलोकेट झाला. मग राहिला किती होल? आता 15 आणि 14 KB चा आता पार्ट अलोकेट झाला. 15 प्लस 25 40. मग राहिला 60 KB चा पार्ट होल रिमेनिंग राहिलाय. P3 काय आलं? 5 KB. 5 KB ची P3 प्रोसेस आल्या. मग अलोकेट काय केलं? त्या 5 KB तिथून 25 पासून पुढं 5 KB चा पार्ट अलोकेट केला. मग राहिला किती? 55 KB. मग P2 जेव्हा फिनिश करेल तेव्हा त्या P2 चा 25 KB चा पार्ट मोका राहणार आहे. त्या मोका राहिलेल्या पार्टला काय म्हणतात? आपण होल म्हणतात. मग असे प्रत्येक मल्टिपल्स होल्स तुमच्या युज्ड ब्लॉक्स मध्ये रिकामे राहू शकतात. आता हे जे आपण एक्झाम्पल बघितलं, आता आपण हेच एक्झाम्पल आपण डायग्राम थ्रू बघूया. तर ही ऑपरेटिंग सिस्टीम मेन मेमरीमध्ये काही पार्ट तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमला द्यावाच लागतो. मग राहिला पार्ट, आता तुमची प्रोसेस आली 2 MB ची. मग जेवढी प्रोसेस आहे तेवढंच तुम्ही पार्टिशन केलं. ब्लॉक साईज किती आहे? 2 MB ची. दुसरी प्रोसेस आली 7 MB ची. जेवढी प्रोसेस आहे तेवढंच तुम्ही त्या ब्लॉक मेमरीला डिवाइड केलं 7 MB मध्ये. नंतर प्रोसेस आली 3 MB ची. तेवढ्याच त्या मेमरीला तुम्ही 1 MB मध्ये डिवाइड केलं. प्रोसेस आली 5 MB ची. नंतर तुम्ही त्या राहिलेल्या एवढ्या मेमरीला 5 MB मध्येच डिवाइड केलं. मग इथून जो खाली राहिला तो एम्प्टी स्पेस राहिला रॅमचा, जो की नेक्स्ट येणाऱ्या प्रोसेसला यूज होऊ शकतो. अशा प्रकारे आपण व्हेरिएबल पार्टिशन बघितलंय. त्याचे आपण ऍडव्हान्टेज बघूया. नो इंटरनल फ्रॅगमेंटेशन. ऑब्व्हियसली इथं व्हेरिएबल पार्टिशन मध्ये इंटरनल फ्रॅगमेंटेशन राहणार नाही, कारण बिकॉज मेमरी इज अलोकेटेड एक्झॅक्टली ॲज पर रिक्वायर्ड. जेवढी तुम्हाला प्रोसेसची नीड आहे त्यानुसार तुम्हाला मेमरी अलोकेट होते. त्यामुळे इंटरनल फ्रॅगमेंटेशनचा काही इथे प्रश्नच नाही. मोर प्रोसेस कॅन बी लोडेड सिन्स स्पेस इज युज्ड इफिशियंटली. तुमच्या प्रोसेस जास्त लोड होऊ शकतात. जसं की मगाशी पण बघितलं, स्कॅटर्ड वे मध्ये तुमचे 3 MB, एका ठिकाणी 3 MB पाडमोका राहिलाय, एका ठिकाणी 1 MB राहिलाय, एका ठिकाणी 1 MB राहिलाय. तर इथं व्हेरिएबल पार्टिशन मध्ये काय होतं? हा सर्व पोर्शन ऍट द एंड आणला जातो आणि तो परत यूज केला जातो. मग त्यामुळे तो एकत्र आल्यामुळे त्या पार्टिशनची साईज वाढते. त्यामुळे तुम्हाला एक मोठी प्रोसेस तुम्हाला रन करता येते. नो लिमिट ऑन प्रोसेस साईज. ऑब्व्हियसली इथं तुमचं व्हेरिएबल पार्टिशन आहे त्यामुळे इथं लिमिट नाही प्रोसेसला. एनी साईज प्रोसेस कॅन बी लोडेड इफ इन अ फ्री स्पेस एक्झिस्ट. आता डिसएडव्हान्टेज बघूया. डिफिकल्ट टू मॅनेज सिन्स पार्टिशन्स आर मेड ड्युरिंग द एक्झिक्युशन टाइम. ऑब्व्हियसली तुम्हाला ऍट डायनामिक टाइमला तुम्हाला पार्टिशन क्रिएट करावं लागतं, त्यामुळे ओएसला ते थोडं डिफिकल्ट जातं मॅनेज करण्यासाठी. एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन ऑकर्स. स्मॉल एम्प्टी गॅप्स फॉर्म बिटवीन पार्टिशन्स when processes finish and leave memory. आता हे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय ते आपण या डायग्राम थ्रू थोडं बघूया. ऑपरेटिंग सिस्टीमला ह्या पूर्ण जी मेमरी आहे त्यातला ऑपरेटिंग सिस्टीमला काही पार्ट दिला आहे. आपण ऑपरेटिंग सिस्टीमला पार्ट आपण असाइन केल्यानंतर P1 एक प्रोसेस आली जिची साईज आहे 2 MB. मग तिला 2 MB चीच, कारण व्हेरिएबल आहे, मग 2 MB चाच पार्ट तिला असाइन झाला मेमरीचा. P2 आली 7 MB ची, त्यानुसार 7 MB चा ब्लॉक साईज असाइन झाला. P3 1 MB झाली, P4 5 MB झाली. आता झालं काय? P1 आणि P3 यांनी त्यांचे एक्झिक्युशन त्यांचे एक्झिक्युशन संपले. आता नाव P5 ऑफ साईज 3 MB कॅनॉट बी अकोमोडेटेड डिस्पाइट द रिक्वायर्ड अवेलेबल स्पेस बिकॉज इन कंटिन्युअस नो स्पॅनिंग इज अलाउड. म्हणजेच काय? ह्या वाक्याचा अर्थ काय की समजा आता तुमची P5 प्रोसेस आल्या, इथं 2 MB ची प्रोसेस मोकळी झाल्या आणि इथं 3 MB ची प्रोसेस मोकळी झाल्या. मग आता तुम्हाला इथं एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन कसं झालं की तुम्हाला P5 प्रोसेस नवीन आल्या जिची साईज 3 MB आहे, तुम्हाला इथं अलोकेट करता येत नाही, कारण इथं स्पॅनिंग अलाउड नाही. की इथं ह्या P5 चा अर्धा भाग 2 MB मध्ये आणि अर्धा भाग 1 MB मध्ये असं चालत नाही. ह्यालाच म्हणतात स्पॅनिंग इथं अलाउड नाही. तुम्हाला एकतर कंटिन्युअस वे मध्येच तुमच्या फाईलला अलोकेट करावं लागतं. ही जी डायग्राम आहे ती तुम्हाला अजून जास्त क्लिअर करेल पार्टिशन म्हणजे काय, मेमरीचं पार्टिशन. आता पुरतं आपण पार्टिशनवर फोकस करूया की फिक्स्ड पार्टिशन. इथं 8 MB चे फिक्स पार्टिशन केलेत आणि व्हेरिएबल पार्टिशन. इथं व्हेरिएबल पार्टिशन मध्ये प्रत्येक पार्टिशनची साईज वेगळी असते ऍज पर द प्रोसेसची नीड. प्रोसेसची जेवढी नीड आहे त्यानुसार 8 MB च्या प्रोसेसला 8 MB चा पार्टिशन अलोकेट केला, 6 MB च्या प्रोसेसला 6 MB चाच पार्ट अलोकेट केला. अशा पद्धतीने ही डायग्राम तुम्हाला फिक्स पार्टिशन आणि व्हेरिएबल पार्टिशन क्लिअर करून देते. नेक्स्ट पॉईंट आहे आपला फ्री स्पेस मॅनेजमेंट. फ्री स्पेस मॅनेजमेंट म्हणजेच काय? आता आपण जे बघितले मोके राहिलेले पार्ट वर बघितले आपण व्हेरिएबल पार्टिशन आणि फिक्स पार्टिशन मध्ये, की
तिथे काही पार्ट अनयूज राहतात. मग ते परत मेमरीला यूज करता यावे यासाठी आपल्याला त्या फ्री स्पेसवर तुम्हाला पॉइंटर ठेवला पाहिजे की कुठले कुठे तुमचे फ्री स्पेसचे ब्लॉक आहेत जे की तुम्हाला परत यूज करता येतील ओएसला. मग त्याच टेक्निकला म्हणतात फ्री स्पेस मॅनेजमेंट. म्हणजेच काय, फ्री स्पेस मॅनेजमेंट मीन्स कीपिंग ट्रॅक ऑफ विच एरियाज ऑफ मेमरी ऑर डिस्क आर फ्री. म्हणजे मेमरीचा कोणता पार्ट तुमचा फ्री आहे, कुठे आहे, तिथे तुमचा ट्रॅक ठेवायचा. त्यालाच म्हणतात फ्री स्पेस मॅनेजमेंट. सो दॅट एम्प्टी स्पेस कॅन बी रियुज्ड वेन फाईल्स आर डिलीटेड. म्हणजे तुमचा जो एखाद्या प्रोसेस त्यांचं काम एक्झिक्युशन संपून गेले तर त्या प्रोसेसनं जेवढा काही पार्ट यूज केला होता तो पार्ट दुसऱ्या प्रोसेसला वापरता यावा यासाठी फ्री स्पेस मॅनेजमेंट आपण बघणार आहोत. तर त्याच्या दोन मेथड्स आहेत. एक तर आहे बीट मॅप मेथड. तर बीट मॅप मेथड म्हणजे काय, नावातच आहे बीट मॅप. म्हणजे बीटनुसार तुम्ही त्या अनयूज पार्टवर ट्रॅक ठेवायचा. म्हणजेच काय ठेवायचा, इन दिस मेथड इच बीट रिप्रेझेंट्स वन ब्लॉक ऑफ द डिस्क. प्रत्येक बीट तुमच्या फ्री किंवा युज्ड ब्लॉकवर ट्रॅक ठेवते. म्हणजेच काय, 0 बीट म्हणजेच काय, फ्री ब्लॉक आहे आता, आणि 1 बीट म्हणजेच काय, आता तो ब्लॉक यूज करतोय कोणतरी. एक्झाम्पल काय, आता आपण ही जी डायग्राम बघतोय या डायग्रामवरून समजून घेऊया. इफ द डिस्क हॅज 16 ब्लॉक्स, इथं 1 to 16 ब्लॉक आपण दिलेले आहेत. म्हणजे हे थोडक्यात तुमचं सेकंडरी स्टोरेज आहे. मग त्या सेकंडरी स्टोरेजला ब्लॉक्स मध्ये डिवाइड केलंय. तर या डिस्कला 16 ब्लॉक्स मध्ये डिवाइड केलंय. आणि बीट मॅप इज हे जे सिक्वेन्स दिलाय 1010चा, तुम्ही म्हणाल हा काय सिक्वेन्स आहे. हा सिक्वेन्स म्हणजेच काय, इट मीन्स सम ब्लॉक्स आर फ्री. फ्री म्हणजेच काय, इथं लिहिलेलं आहे. फ्री ब्लॉक म्हणजेच काय, 0 रिप्रेझेंट करतं. आणि युजर ब्लॉक म्हणजेच काय, 1 रिप्रेझेंट करतं. आणि सम आर ऑक्युपाइड म्हणजेच काय, आपण बघूया. हे 1 1 1 1 फर्स्ट 4ही 1 आहेत. फर्स्ट 4ही 1 म्हणजेच काय, हे पहिले 4ही ब्लॉक यूज आहेत. आता कोणतरी यूज करते, कोणती तर प्रोसेस ही 4ही ब्लॉक यूज करते. नंतर 0 0 0 3 0 आहेत. म्हणजेच काय, हे राहिले नेक्स्ट कंटिन्युअस 3 ब्लॉक तुमचे फ्री आहेत. नंतर 1 1 1 1 1 1 6 टाइम 1 आहे. म्हणजेच काय, राहिलेले नेक्स्ट ह्या ब्लॉक 7 पासून नेक्स्ट 6 ब्लॉक आता यूज करते कोणतरी. म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे ब्लॉक 13 पर्यंत आता तुमचे ब्लॉक्स यूज करते कोणतं. नंतर 2 वेळा 0 म्हणजेच काय, 2. नेक्स्ट 2 ब्लॉक कंटिन्युअस 2 ब्लॉक तुमचे फ्री आहेत. ब्लॉक 14 आणि ब्लॉक 15 आणि राहिलेला 1 लास्ट 1 म्हणजेच काय, ब्लॉक 16 तुमचा आता यूज आहे. इतकी म्हणजे थोडक्यात 0 आणि 1 बीटवर तुमचा समजतं की तुमचा ब्लॉक फ्री आहे का यूज आहे. याचा ऍडव्हान्टेज काय, व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. ऑब्व्हियसली 0 आणि 1 मध्येच तुम्हाला समजायचं की 0 म्हणजेच काय, फ्री, आणि 1 म्हणजे यूज. इझी टू फाइंड फ्री ब्लॉक्स बाय स्कॅनिंग द बीट मॅप. ऑब्व्हियसली 0 किंवा 1 जिथं 0 दिसेल तिथं समजायचं की तुमचा ब्लॉक फ्री आहे, आणि 1 दिसेल तिथं समजायचं की तुमचा ब्लॉक आता यूज आहे. डिसएडव्हान्टेज काय, नीड टू स्कॅन मेनी बिट्स टू फाइंड फ्री स्पेस, स्लो फॉर लार्ज डिस्क. ऑब्व्हियसली तुम्हाला प्रत्येक ब्लॉकवर जाऊन चेक केलं पाहिजे की तिथं बीट कोणते, 0 आहे का 1 आहे. मग त्यामुळे तुमचा टाइम जास्त वाढला, कारण प्रत्येक ब्लॉक तुम्हाला चेक करावा लागला. प्रत्येक ब्लॉक मध्ये तुम्हाला रीड राईट हेडचा ओव्हरहेड वाढला. इफिशियन्सी डिक्रीजेस ऍज डिस्क साईज ग्रोज. समजा डिस्कच आता इथं माग 16 ब्लॉकची डिस्क होती. समजा डिस्क ब्लॉक तुमची मोठी आली तर तुमची ऑब्व्हियसली इफिशियन्सी कमी राहणार आहे. तर नेक्स्ट तुमची मेथड आहे फ्री स्पेस मॅनेजमेंटची लिंक लिस्ट मेथड. आता मागच्या मेथडमध्ये आपण बघितलं बीट थ्रू आपण चेक ठरवतो की कोणता ब्लॉक फ्री आहे आणि कोणता ब्लॉक यूज आहे. इथं काय ठरवतो आपण, लिंक लिस्ट नावातच आहे. ज्या काही फ्री ब्लॉक्स आहेत तुमच्या ओव्हरऑल लिस्टमध्ये त्या सर्वांचं लिंकिंग असणार आहे. म्हणजे थोडक्यात ते एक लिंक लिस्ट थ्रू कनेक्ट केलं असणार एकमेकांना. आपण काय ते आता बघूया. इन दिस मेथड ऑल फ्री ब्लॉक्स आर कनेक्टेड टुगेदर इन लिंक लिस्ट. लिंक लिस्ट थ्रू ते सर्व फ्री ब्लॉक्स कनेक्ट केले आहेत. इच फ्री ब्लॉक हॅज पॉइंटर टू द नेक्स्ट फ्री ब्लॉक. ऑब्व्हियसली तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता. पहिल्यांदा हेड आहे, सुरुवातीचा हेड ब्लॉक 5. नंतर ब्लॉक 5च्या पॉइंटर मध्ये काय स्टोअर असणार आहे, ब्लॉक 6चा ऍड्रेस स्टोअर असणार आहे. ब्लॉक 6च्या पॉइंटर मध्ये काय स्टोअर असणार आहे, ब्लॉक 7चा ऍड्रेस स्टोअर असणार आहे. आता लिंक लिस्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. एक सेकंड. लिंक लिस्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. असा पहिला पार्ट असतो डेटासाठी, नेक्स्ट पार्ट असतो पॉइंटरसाठी.
ह्याच्यामध्ये डेटा स्टोअर असतो आणि ह्याच्यामध्ये पॉइंटर सेव्ह असतो. कुठला पॉइंटर? जो की नेक्स्ट डेटाला पॉइंट करत असतो. इथे पण डेटा आणि इथं पॉइंटर. हेच लिंक लिस्टचं काम आहे, जे की ही कन्सेप्ट आता लिंक लिस्ट मेथड म्हणजे फ्री स्पेस मॅनेजमेंटवर ट्रॅक ठेवण्यासाठी यूज केलेलं आहे. याचा ऍडव्हान्टेज काय आहे? मेमरी यूज इफिशियंटली. ओनली फ्री ब्लॉक्स आर लिंक्ड. म्हणजे इथं मेमरी इफिशियंटली यूज केली जाते. फ्री ब्लॉक्सच फक्त लिंकिंग केलं जातं. डायनॅमिक न्यू फ्री ब्लॉक्स कॅन बी इझिली ऍडेड ऑर रिमूव्ड. ऑब्व्हियसली इथं लिंक लिस्टमध्ये तुम्ही जसं गोष्टी ऍड करता, फक्त म्हणजे थोडक्यात मध्ये कुठे पण ऍड करू शकता, शेवटला पण कुठे पण तुम्ही ऍड करू शकता. हे तुम्ही लिंक लिस्ट मध्ये बघितलंय की कोणता पण डेटा तुम्ही लिंक लिस्ट थ्रू कसा ऍड करू शकता. फक्त तुम्हाला नेक्स्ट फ्री ब्लॉकचा तिथं पॉइंटर द्यावा लागणार, एवढंच काम आहे. डिसएडव्हान्टेज मध्ये काय? मेंटेनिंग मेनी पॉइंटर्स बिकम डिफिकल्ट ॲज लिस्ट ग्रो. इथं फक्त इफिशियन्सी कधी कमी होते जेव्हा ब्लॉकची साईज वाढते, मग तेव्हा तुम्हाला प्रत्येक ब्लॉकचा पॉइंटर ठेवायला थोडंसं डिफिकल्टी येते. स्लो ऍक्सेस मस्ट गो थ्रू लिस्ट टू फाइंड फ्री ब्लॉक्स. ऑब्व्हियसली तुम्हाला कुठला पण रॅन्डम फ्री ब्लॉक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला माहित नाही ना की त्याच्या आधीचा कोणता ब्लॉक आहे, तर नंतर त्या ब्लॉकची तुम्हाला लोकेशन फाइंड करण्यासाठी तुम्हाला स्टार्टच्या फ्री ब्लॉक पासूनच गेलं पाहिजे, कारण तिथूनच तुम्हाला नेक्स्ट फ्री ब्लॉकचा ऍड्रेस भेटणार आहे. तुम्हाला असं रॅन्डमली तुम्हाला कोणत्या पण फ्री ब्लॉकला ऍक्सेस करता येणार नाही. हा याचा डिसएडव्हान्टेज आहे. रिक्वायर एक्स्ट्रा आय ऑपरेशन्स टू रीड द लिस्ट. ऑब्व्हियसली तुम्हाला पॉइंटर पण रीड करावं लागणार आहे आणि प्लस लिंकिंग पण चेक करावं लागणार आहे इच ब्लॉकचं. त्यामुळे तुम्हाला रीड राईट हेड ब्लॉक 1 वर गेला त्याचा पॉइंटर चेक केला, नसला तर ब्लॉक 2 वर गेला, ब्लॉक 2 वर पॉइंटर असला ब्लॉक 7चा तर ब्लॉक 7 वर गेला. असं प्रत्येक वेळी तुम्हाला रीड राईट हेड चा ओव्हरहेड वाढणार आहे तुमचा. तर अशा प्रकारे आपण या पॉइंटमध्ये आपण पार्टिशनचे टाइप्स बघितले आहेत आणि फ्री स्पेस मॅनेजमेंट टेक्निक्स काय असते हे आपण बघितलंय. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 4.2 बघणार आहोत, जिथे स्वॅपिंग, कॉम्पॅक्शन, फ्रॅगमेंटेशन आणि पार्टिशनचे अल्गोरिथम्स आहेत ते आपण बघणार आहोत. सो आय होप तुम्हाला मी आता सांगितलेला पार्ट समजला असेल. सो थँक्यू एव्हरीवन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.